मी आसिफ पठाण शिर्डीहून आलेलो आहे। मी 2022चा पात्र उमेदवार असून देखील आम्हाला न्याय दिला जात नाही आहे। हा 10 सप्टेंबर 2024चा परिपत्रक शासनाने काढलेला आहे। याच्या शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की 10% जागा आणि गैरहजर अपात्र राहिलेली ही जागा पात्र उमेदवारांना देण्यात यावे। तरी देखील शासन ही जागा आम्हाला देत नाही, आमच्यावर अन्याय करत आहे। त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने 4 फरवरीला या वर्षीच्या 4 फरवरीला निर्णय दिलेला आहे की ही जी भरती आहे ती पूर्ण करण्यात यावी। याच्यात 10% जागा आणि गैरहजर अपात्र ही जी जागा राहिलेली आहे हे या भरतीतले पात्र उमेदवारांना देण्यात यावी। मी रुपेश तहसीलदार जळगावून आलो आहे। 2022च्या शिक्षक भरतीमधील एक पात्र उमेदवार। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की 2022ची जी शिक्षक भरती होती ती तुम्ही 2 टप्पे घेतले, एक विथ इंटरव्ह्यूचा आणि एक विदाऊट इंटरव्ह्यूचा, त्यानंतर कन्वर्ट राऊंड केला। त्यानंतर नियमित होतोय की रिक्त अपात्र गैरहजरचा जो राऊंड असतो त्याच भरतीमधील तो घ्यायला हवा होता। त्यानंतर तुम्ही काही कारणांमुळे सोलापूरच्या बिंदू नामावलीमुळे जे काही घोटाळा होता 10% जागा तुम्ही कापला होता, तर त्या जागासुद्धा तुम्ही 2022च्या शिक्षक भरतीत भरायला पाहिजे होते। त्यानंतर त्या ज्या माजी सैनिकच्या जागा कापल्या होत्या 484 त्यासुद्धा तुम्ही त्या 2022च्या शिक्षक भरतीवर घ्यायला पाहिजे होते। आणि तुम्ही तसं आश्वासन देखील दिलं होतं आम्हाला की आम्ही तो राऊंड लावू। आम्ही 2 वर्ष पाठपुरावा केला, परंतु तुम्ही अचानक 26 मेला तुम्ही जे काळा परिपत्रक काढलं आहे आमच्यासाठी ही शिक्षक भरती रद्द करण्यात आली असेल, तर हा संविधानातील कोणत्या कलमानुसार तुम्ही ही भरती रद्द करत आहात तेवढं मला सांगावे। त्यानंतर आमचा जो 2022ची शिक्षक भरती होती पहिला टप्पा हा 2022-23च्या संच मान्यतेवर झाला होता। तुम्ही संविधानाच्या कोणत्या कलमानुसार त्यावर 2024ची संच मान्यता दाखवून शिक्षक अतिरिक्त केले व आमच्या जागा ह्या व्यापगत केल्या? ह्या कोणत्या संविधानानुसार केलं, कोणत्या कलमानुसार केलं? त्यानंतर 10% कापल्या तुम्ही लोकांनी आणि त्याचे खापर तुम्ही आमच्यावर का फोडतात? आमची यात काही चूक नाही, ही सर्व शासनाची प्रशासनाची चूक आहे। त्या 10% जागा तुम्ही आम्हाला द्यायलाच पाहिजे, कारण ज्या जागा कापल्या होत्या त्या 2022च्या होत्या आणि ते 2022च्याच मुलांना मिळायला पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क आहे। त्यानंतर त्यातूनच ज्या रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत ते देखील 2022च्याच भरतीवर भरण्यात यायला पाहिजे। आणि त्यानंतर माजी सैनिकच्या ज्या जागा उरल्या होत्या त्या देखील तुम्ही 2022च्या संच मान्यतेवर भरल्या जायला पाहिजे, कारण संविधानाचा त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे। त्या आदेश सांगतो की ज्या भरतीमधील या माजी सैनिकच्या जागा असतील त्याच भरतीच्या मुलांना ह्या जागा देण्यात याव्या, कारण तेच पात्र आहे। तुम्ही त्या जागा पुढे फॉरवर्ड करू शकत नाही, हा एक सुप्रीम कोर्टाचा दाखला देखील आहे। त्यामुळे माझी शासनाला एकच विनंती आहे, तुम्हाला आमच्या जीवनाशी खेळायचा कोणीच अधिकार दिलेला नाही। आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला पाहिजेच आणि तो मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यामुळे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, लागलाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, 10% जागा आल्याच पाहिजे, आल्याच पाहिजे। हम ना किसी से भीख मांगते, हक मांगते, हम ना किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते। 2026चा परिपत्रक रद्द झालाच GR रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। 26 मे 2026चा GR रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। 26 मे 2026चा परिपत्रक रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। आज आम्ही सर्वसामान्य अभियोग्यताधारक कृती समिती यांतर्फे आज मुंबई इथे आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं उठणार नाही। तुम्हाला या मागण्या मान्य कराव्याच लागतील। आमच्या मागणी क्रमांक 1 माजी सैनिकाच्या जागेचा कन्वर्ट राऊंड झालाच पाहिजे। सेकंड 10% रिक्त अपात्र 10% कपात केलेल्या जागा आल्याच पाहिजे। रिक्त अपात्र गैरहजर
मुलांचा राऊंड झालाच पाहिजे. तुम्हाला कोणीच हक्क दिलेला नाहीये की आमचा जेवढी जागा आहे, जेवढी जागा आहे ते तुम्ही रद्द करत आहात. 26/2026 तुम्ही जो परिपत्र काढलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. आमच्यावर अन्याय करण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलेलं नाही आहे. तुम्ही अधिकारी आमचं भविष्य अंधारात टाकत आहात. त्यामुळे आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे